जय श्रीराम आणि भेटतोय आपण पुन्हा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर 2-3 दिवसांपासून म्हणजे 30 तारखेला मी नाशिकवरून पुण्याला आले होते आणि आता आज पुण्यावरून आम्ही महाबळेश्वरला आलेलो आहोत। जस्ट असं थोडं चेंज म्हणून वीकेंड होता आणि वेळ पण होता सागरला, तर महाबळेश्वरला एक विला बुक केलेला होता। तर आपण तो बघायचा का आधी? मी डायरेक्ट इथं येऊनच व्लॉग्स चालू केला, म्हणजे हो नाही याच्यामध्ये होते मी, पण मग म्हटलं घेऊन टाकू आहे तर, आणि वेळ पण एवढा असं निवांत शांत आहे तर म्हटलं हरकत नाही घ्यायला। सो वेलकम बॅक टू अनदर व्लॉग आफ्टर अ लॉंग व्हेरी लॉंग टाइम। चला आपण पाहूया विला। और इकडून आमच्या विलाची एंट्रन्स होती, इथे आम्ही आमची गाडी पार्क केलेली आहे आणि आता आपण जाऊयात। सो इथे एंट्रन्सलाच इतकं पाणी पडतंय, तुम्हाला आवाज पण येत असेल बॅकग्राऊंडला, टिंग 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 टिंग। So this is our hall, Sagar. Wow, nice. आणि बॅक साइड आहे, ओ पूल आहे ना। सो इथे पूल आहे आणि आता विहू कोणाकडे सोबत आहे? चाचू मन पिलू, चाचू हॅलो हाय नमस्कार असं बोल तू। विहू अक्षय काका सोबत आहे आणि ती खाली बिलकुल राहत नाहीये, पण तरी घेतलंय तिला चाचूनी। सो इकडे आमची म्हणजे एक बेडरूम आहे, पण मग तिकडे थोड्या वेळाने पाहू आपण ती। आणि असं हो का, तुम्ही आधीच फेमस आहे तर असं वरती आलेलो हो, म्हणजे वरती यायचंय आणि मी आता वरती आलेली आहे आणि इकडे वॉशरूम आहे मला वाटतंय, बघूया तरी। यस, इकडे वॉशरूम आहे आणि 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 इथे अजून एक बेडरूम आहे। सो मस्त असं प्रशस्त विला आहे, 2 BHK आहे कारण आम्ही 2 कपल आहोत। सो इथून मस्त असा व्ह्यू दिसतोय महाबळेश्वरचा आणि खालची रूम आपण थोड्या वेळाने बघूया। आणि द मोस्ट एक्साइटेड ही खालून वरती आली आहे ना सागर तिच्याकडे, आणि हे आहे गॅलरी असं छान, आणि विहू आलेली आहे त्याच्यामुळे मला पटकन जावं लागेल। आली मामा वर, विहू मज्जा करते का? विहूला छान छान वाटतं विहा। इकडे 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 इकडे, हे बघ कोण आहे? तू हाय का ना पिलू? हे बघ आम्ही कुठे आलो? महाबळेश्वरला आलो। नाही, तिला बिलकुल एका जागी थांबायचं नाहीये, मी आल्यापासून थकून गेली तिला उचलून उचलून, म्हणजे ती कुठे पण जाते, लिटरली कुठे पण, छोट्या छोट्या जागी। बाबा कुठे? बाबा कुठे? बाबा कुठे? कुठे दिसतच नाही। बाबा ची रूम होती, त्याच्या विंडो मधून आपल्याला पार्किंग दिसते। ते विहू आहे आता त्याच्यामुळं हा, तर विंडो मधून अशी पार्किंग दिसते। एकंदरीतच प्रशस्त विला आहे। 1 मिनिट। सो आता आम्ही इथलं पुढचे 2 दिवस इथे थांबणार आहोत। सो आता आम्ही लंचला आलेलो आहोत आणि कुठे आलोय आपण? सागर सागर कुठे? रुस्तम स्ट्रॉबेरी इन। इकडे सगळं स्ट्रॉबेरीज असतात। विहू कुठे आलो ग राणी? विहा। सो लेट्स गो आणि बघू याचा एम्बियन्स बघून तर हे चांगलं वाटतंय, बघू आता टेस्ट कशी। ए पिल्लू हाय कर, निहू हाय हाय कर, हाय हाय। आज मी आणि निहू एक व्हिडिओ बनवणार आहोत आणि बनवणारच आहोत। व्लॉग मध्ये यासाठी घेतलं कारण ते व्लॉग मध्ये घेतल्यावर होतं, म्हणजे करावंच लागतं म्हणून। सो
सध्या मी ऑन ड्युटी आहे, पिल्लूला सांभाळतीये. त्यांच्या सगळ्यांची नॉनव्हेज पार्टी चालू आहे आणि मी आणि पिल्लू आम्ही रिहर्सल्स करतोय. आमच्या पप्पाने गणपती आणला. हो ना पिल्लू? कशी बघते, चुकू बघते. तर त्यांचं जेवण होईपर्यंत मी मिहूला सांभाळते. लंच वगैरे झालं आणि मग आम्ही झोपलो थोड्या वेळ. आता 6 वाजले आणि आम्ही उठलोय आता थोडंसं फ्रेश वगैरे होऊन. मग आम्ही जाऊ भटकन ती करायला. चला. मला असं वाटलं होतं एवढी गरमी आहे, मग महाबळेश्वरला पण गरमीच असेल, पण खरंच थंड हवेच्या ठिकाणी आल्यासारखं वाटतंय. म्हणजे जास्त काही गरमी जाणवत नाही आहे, असं गरमीपासून दूर पळून आल्यासारखं वाटतंय. एकंदरीत छानच वाटतंय. बाकी मग आज बहुतेक फिरायला वगैरे कुठे जाणार नाही. आम्ही सकाळी मॅप्रोला निघालो होतो, पण मग फक्त 20 किलोमीटरला 1.5 तास दाखवत होतं. इतकी ट्रॅफिक होती, त्याच्यामुळे मग आम्ही गेलो नाही. डायरेक्ट आम्ही जिथे विला बुक केला आहे तिकडे येऊन गेलो आणि मग जेवण वगैरे करून झोपलो. चिल आउट. मुलं चालायला लागल्यावर खूप अवघड असतं. मी आल्यापासून हिच्याच मागे आता ती डायरेक्ट ते शेजारच्या रिसॉर्टमध्ये त्या विलामध्ये जाऊन बसली होती, हॉलमध्ये त्यांच्या जाऊन मस्त बसली होती ती. पिल्लू नाही निघत, ते नाही निघत. हे बघ कोण आहे, कोण आहे, कोण आहे? बाय. हा बाय नाही करायचा, काय करायचं असतं. झाला मॅडम, मी आत्ता बसली ती परत निघाली. हे मुलं ना चालता येत नाही तेच बरं असतं. अय अय विहा, कोण आलं? हिटीला का? हा हा, पल्लवी आहे ना वर. विहू विहू. हो 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 पाहिजे. यार मी 2 कान टोकतो, एकच कान टोकतो. करायचं. विहा आणि आई रेडी झालेले आहेत आणि अगेन विहानी आणि आईनी सेम घातलेले आहे. हो ना पिल्लू? हो ना राणे? हो ना? ट्विनिंग केलंय ना? हो हा, सेम आणि बाबांनी पण. आणि आता आपण काय करणार आहोत? फोटोज काढणार आहोत का बाळा? हो ना पिल्लू? गुड छान. झालं ते तेव्हाच. तर आमचं सॉरी फॉर द इंटरॅक्शन. तर आमचं फूड आलेलं आहे आणि आम्ही काय ऑर्डर केलं होतं मला पण माहिती नाही. चीज बॉल्स मी सांगितले होते आणि मला विसरलं. हे खा थोडासाच खा. नेहमी जेव्हा पण आम्ही अक्षय पल्लवी सोबत येतो आउटिंगला, तेव्हा मला हा सागरचा असा डान्स पाहायला भेटतो. म्हणजे ह्यांची मैत्रीच वेगळ्या लेवलची आहे ती. म्हणजे हे दोघं काहीही करू शकतात. तू जाते पिल्लू डान्स करायला? डान्स कर सोनू. नाचून दाखव.
बाबांना डान्स करून दाखव. डान्स कर. करा डान्स, भैया डान्स करा. गुड मॉर्निंग अँड दिस इज डे 2 इन पाचगणी ॲक्च्युली. तर किती वाजले? वॉचला चार्जिंग नाही आहे, माहिती नाही, बघू वाजले असतील. तर आम्ही तर ठरवलं होतं 6ला उठायचं, तर माहीत नाही किती वाजले. आणि आता आम्ही जाणार आहोत ते पॉईंट्स बघायला आणि त्याच्यानंतर ब्रेकफास्ट वगैरे करू आणि मग ठरवू पुढचं काय. मॅप्रो गार्डन वगैरे जायचं होतं किंवा मग इकडेच येऊन असं टाईमपास वगैरे करू आमच्या विलावर येऊन. मग आता ठरवू काय होतं ते. सो फ्रेश मॉर्निंग फ्रॉम फ्रेश जगह वी कॅन से. आपली काल म्हणजे काल मी पूर्ण जेव्हा विला दाखवलेला होता तेव्हा एक रूम बघायची राहिली होती. सो ती रूम पण मी आज दाखवेल. आणि 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 इथून आपण विला बघू कसा दिसतोय. सो झाडांमुळे तो इतका दिसत नाही, पण तो विला आपला ह्या व्हाईटपासनं स्टार्ट होतो तो तिथे एंड होतो. आपला म्हणजे फक्त 2 दिवसांसाठीचा आपला. इथून थोडंसं दिसतंय. तर हा होता आपला प्रायव्हेट विला. मॉर्निंग. सो गुड मॉर्निंग फ्रॉम विहू. आणि हे बघ विहू. विहानी आणि आईनी सेम ड्रेस घातलाय का? हो हो म्हणते. तर आम्ही सनराईजला का सनराईज बघून निघालोय आता पुढे. पण ना माझा मोबाईल पण थोडासा डिस्चार्ज असल्यामुळे सनराईज काही मी शूट नाही करू शकली. आणि व्ह्यू इतका छान होता ना की मग मोबाईल दुसऱ्याच्या मोबाईलमध्ये घ्यायचं पण काही सुधारलं नाही. आणि त्याच्यात झोप, मी सकाळी पहाटे उठले ना लवकर 5:30 वाजता, त्याच्यामुळे मग थोडी झोप हे होत होती, मला सुधरत नव्हती झोप सुद्धा. म्हणून मग मी तो व्ह्यूज बघायचं ठरवलं व्लॉग मध्ये घेण्यापेक्षा. आणि आता आम्ही कुठे जातोय, कुठले तरी पॉइंट्स पाहायला जातोय. महाबळेश्वर फिरायला जातोय आणि कुठेतरी असं पल्लवी सांगत होती की 5 नद्यांचा काय संगम टाईप काहीतरी आहे, म्हणूनच ते 5. आता आम्ही सद्गुरू सिद्धरामेश्वर मंदिराच्या तिथे आलेलो आहोत आणि ते बघू शोधतोय आम्ही. ते 5 नद्यांचा जे संगम आहे, पल्लवीला खूप बघायचंय. ती निघाल्यापासून म्हणते की मला तिथे जायचंय तिथे जायचंय. हे इथे मंदिर आहे, हे सिद्धरामेश्वर. हे इथंच सिद्धरामेश्वर मंदिराच्या इथं श्री क्षेत्र सिद्धगिरी मंदिर एक होतं, सिद्धरामेश्वर मंदिर होतं. आणि जे आम्ही शोधतोय म्हणजे खूप वेळापासून पंचगंगा मंदिर, तेही इथेच आहे. मध्ये फोटोग्राफी अलाउड नव्हती त्याच्यामुळे, आणि कुठल्याच मंदिरात नाहीच आहे अलाउड सहसा, म्हणून मग मी तिथे काही मोबाईल काढला नाही. पण मग बाहेरून मी तुम्हाला मंदिर नक्कीच दाखवू शकते. विहू बाबांसोबत खेळते बाबू. विहार गोडली. विहाफ मस्त ट्रिप एन्जॉय करते, म्हणजे कुठली पण ट्रिप ती छान एन्जॉय करते, आमच्यापेक्षा जास्त अगदी. आपल्या महाराष्ट्रात किती सुंदर सुंदर मंदिर आहेत. हे काय अतिबळेश्वर मंदिर आहे काहीतरी, पण ते तिकडे वाटतं. आणि आता आम्ही पंचगंगाला जातोय. पंचगंगा मंदिर इथंच आहे का तो संगम? बघू आपण शोधू संगम कुठे. पंचगंगा देवस्थान ट्रस्ट, श्री क्षेत्र महाबळेश्वर. नाश्त्यासाठी थांबलोय आम्ही. मी चहा घेतलाय आणि इकडे बसलेले आहेत मिसळ प्रेमी, ज्यांनी मिसळ घेतली आहे. मैत्री प्रेम आणि मिसळ प्रेम. हाय पल्लवी. हाय करते ना, हाय कर ना बाबूला. हाय. मी काल खूप मस्त चेंज केला.
आणि असं होतं की मग भूक लागलेली असते, खा जे आहे ते. एक्सपेक्टेशन असते की लय भारी भेटेल, चला आता, आणि घालून जाते मग. अक्षय काय प्लॅन आहे इथून पुढे? काय करायचं? खायचं फक्त. काल ना आपण जेव्हा हॉटेल गेलो ना समजा दुपारी, त्याच वेळेस माझ्या डोक्यात चालू होतं, म्हटलं यार आता भूक तर फुल लागलेली आहे, म्हटलं आपल्याला पचकावून अजून हॉटेल चांगलं भेटणार नाही तर झालं. मग भेटलं नाही का? काल कुठे चांगलं हॉटेल भेटलं? हा बरोबर. रेकॉर्डिंग का करते? आणि तू ते मी अख्खी मिसळ खादाडली होती म्हणून आता आम्ही मॅगीवर पोट भरवतोय आमचं. अत्याचार चालू असं दाखवू नका. अत्याचारच चालू आहे. तुमचेच नखरे होते, तुम्हाला बेस मॅगीच खायची होती. काय तसं काय नव्हतं. टेस्ट म्हणून एक पाव खाल्ला. इथे सगळे पॉईंट्स बघायला आम्ही थांबलेलो आहोत. आता इथे कुठला पॉईंट होता? इको पॉईंट होता, अजून ते कुठला तरी पॉईंट आहे. मार्तंड मिसळ असते नाही, आर्थर सीट पॉईंट होता. आणि अजून 2-3 पॉईंट होते इथेच, विंडो पॉईंट वगैरे. परत प्रतापगड दिसतो तो वाला पॉईंट. मग आम्ही बघतोय हे पॉईंट. आम्ही आता काय बघताय सागर? इको पॉईंटला जातोय आणि ते मला वाटतं इथून 1 किलोमीटर खाली आहे. माझी चप्पल सटकते खूप. तर हा हंटिंग पॉईंट आहे जिथून ब्रिटिश ऑफिसर्स शूट करायचे. आणि इथेच जवळ श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक दिसतं आपल्याला, ते दुर्बिणीने दाखवतात आपल्याला या साईडला. आणि खाली आहेत बाकीचे पॉईंट्स. आज खरंच मला स्वतःवर प्राऊड होतोय की मी लवकर उठून चांगलं केलंय. कारण आम्ही लवकर उठून आलो होतो 5:30-5:45. त्याच्यामुळे मग आमचे सगळे पॉईंट्स बघून झाले, मंदिरं झाले. आणि आता इतकी भयानक ट्रॅफिक आहे इकडून, म्हणजे पॉईंट्स बघायला जाणाऱ्या लोकांची. आम्हाला इतकी नाही आहे तरी त्यातल्या त्यात, पण ह्या लोकांची भयानक ट्रॅफिक झालेली आहे. तुम्ही बघू शकता, गाड्या मागं गाडी, गाड्या मागं गाडी. मज्जा आओ भाई, मज्जा आओ. देखो देखो, बघा एवढी ट्रॅफिक. बरं झालं आज मी लवकर उठली. त्यांची डायरेक्ट स्टँडिंग काय म्हणतो आपण, स्टँडिंग येते केव्हापासून एवढी जास्त. काल रूम दाखवायची राहिली होती, आपण ती रूम दाखवू. तर आता तिथे प्रचंड प्रचंड पसारा झालेला आहे कारण आम्ही यूज करून झाली आहे. आणि ही एक रूम होती आणि इकडे त्याचं वॉशरूम होतं. इकडे असं वॉशरूम होतं आणि ही एक रूम जी दाखवायची राहिली होती. पिलू ते डॉगी छान आहे ना. बुबू कुठे पिलू? बुबू बुबू ते बघ, बुबू ते बघ, ते बघ बुबू आहे का? बुबू विहाला झोप आली आहे, झोप आली आहे. बुबू चेकआउट केलेलं आहे आणि आम्ही निघालेलो आहोत. तो बाय बाय, सगळ्यांनी बाय करा. बाय बाय बाय. हां बाय, हां बाय, हां बाय. विहू बाय कर. बाय बाय. बाय बाय टाटा. बाय बाय टाटा कर. अगं रोनू टाटा कर गं. टाटा. हां टाटा. इकडेच काढ ना. आणि आता आम्ही मॅप्रो गार्डनला आलेलो आहोत, जे वाईच्या तिथे आहे. तिकडे पण एक होतं महाबळेश्वर, नाही पाचगणीच्या तिकडे होतं, पण मग तिथे प्रचंड गर्दी असल्यामुळे मग आम्ही तिकडे गेलो नाही. आणि आम्ही हे वाईच्या जवळ आहे. वाईमध्येच आहे का की बाहेर आहे? निरुत्तर झाले सगळे, माहित नसेल बहुतेक. अच्छा, तिथून आत जायला आहे का? यांना उतरू दे. विहू झोपली आहे. आम्हाला आल्याबरोबर तिथं वेलकम ड्रिंक दिलं होतं, छान होतं. माझा आवाज पण येणार नाही का, तिथं खूप गोंधळ आहे. पण आम्ही ते मॉलमध्ये आलोय, मग टेस्ट करतोय. पण मला असं वाटतं इथं ते सगळं छान लागतं आणि घरी गेल्यावर आपली क्वांटिटी थोडी मिसमॅच होते, मग ते टेस्ट बिघडून जाते सगळी. आता मी थोडा वेळ व्हिडिओ बंद करू का, थोडंसं बघते मी आणि मग भेटू आपण थोड्या वेळानंतर.
फिरून झालंय आणि आम्ही आता लंच म्हणजे लंचलाच थांबलोय, पण 4 वाजले जेवायलाच आम्हाला. इथं फार्मस किचनला थांबलोय आम्ही जेवायला आणि झालं आता ट्रिप एंड करायची, व्हिडिओ एंड करायची वेळ आलेली आहे, कारण आम्ही निघालोय, घरी जातोय. सो नक्की बघा व्लॉग आणि कसा वाटला मला सांगा कमेंट करून. बाय बाय. सो पुन्हा भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत साठी बाय बाय. आणि ते जे पंचगंगाचं होतं तिथं पण फोटोग्राफी अलाउड नव्हती, पण मग ते ना गायत्री, कोयना, सावित्री आणि अजून कुठल्या तरी 2 नद्या होत्या, त्यांचा असं 5 नद्यांचा संगम होतं. मंदिर छान होतं, म्हणजे मला आवडलं ते मंदिर. आणि फायनली ते आम्हाला भेटलं काल आणि आम्ही छान ते पाहिलं मंदिर वगैरे. अजून काहीतरी मला सांगायचं होतं पण विसरल्यासारखं होते. हां, काल आम्हाला यायला खूप उशीर झाला, म्हणजे थांबत थांबत आलो बेबीजमुळे, तर घरी यायलाच 9 वाजले पुण्यात यायला. मग आज सकाळी पहाटे 5:30ला आम्ही नाशिकला निघालो आणि मी सकाळी 9:30ला नाशिकला पोचले. तर आमची ट्रिप छान झाली आणि आता मी नाशिकला आलेली आहे आणि भेटू लवकरच. तर तोपर्यंतसाठी बाय बाय.